गाडगे बाबा हे शक्ती, सूर्यचंद्र नष्ट होतील पण गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांच्या कार्याची शक्ती हे कधी नष्ट होणारी नाही, ती कधी नष्ट होऊ शकत नाही. आणि जेव्हा संत शक्ती नष्ट होईलच कशी, म्हणून तिला जास्तीत जास्त थोडस पॉवरफुल करण्यासाठी, प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही थोडस भक्तीचं तेल जर टाकत राहिले, दर पुण्यतिथीला आल्या आणि आपापल्या गावात थोडस जर बाबाचं कार्य तुम्ही हातात जर घेतलं तर ते दिव्यात तेल टाकल्यामुळं वात थोडी पॉवरफुल होते. हे मात्र खरी, वात ते विझू शकत नाही. दुनिया सूर्यचंद्र संपून जाईल ते विजल, पण संतांचं कार्य हे विझू शकत नाही. ध्यान ठेव जा. उलट संतांच्या कार्याच्या माग न जाणारे जे लोक आहेत त्यांच्या जीवनात अंधार निर्माण होईल. हे ध्यान ठेव जा. मागही तसंच झालं, आजही तसंच होऊन राहिलं आणि याच्या पुढेही त्याच्या जीवनात अंधार राहील. आणि संतांच्या विचाराच्या पाठीमागं जे जाणारे लोक आहेत त्यांच्या जीवनात प्रकाश राहील, थोडाफार घर त्यांचं सुखी राहील. म्हणून बाबाची इच्छा होती की एक गावात मी जन्माला आलो, शेनगावात, एवढ्यासाठी मला नाही, मला सर्व जगाचं कल्याण करण्याची इच्छा आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा पूर्ण करायची आहे. इथं वारकरी संप्रदायाची मंडळी सुद्धा आहे. आणि एकच सांगितलेलं आहे सगळं. एकदा म्हणे काही लोक म्हणे वारकरी कीर्तन मी करून राहिलो, करता करता ते म्हणे महाराज आज तुम्ही आम्हाला ज्ञानोबान तुकोबाच सांगा म्हणे. मला काही घोर नाही बुवा, ज्ञानोबान आता व्यसनमुक्ती बरंच ऐकलं म्हणे तुमचं, तर तुम्ही आता थोडं अध्यात्म सांगा म्हणे. मी म्हणलं मी अध्यात्म सांगत असतो पण मला थोडं सध्यात्म सांगण्याची सवय झाली. अध्यात्म तर सांगत असतो पण सध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे सीता हे फाउंडेशन आहे अध्यात्माची, की महान पतिव्रता एक नारी आणि ते रावणानं नेली होती आणि त्या ठिकाणी तिला आणण्यासाठी हनुमंतरायानं काम केलं होतं. हे अध्यात्म फाउंडेशन आहे. ते महान पतिव्रता होती, आपल्या पतीसाठी वनवास भोगला. बरोबर आहे, आपण तिच्या मागे जायला पाहिजे, हे बरोबर आहे. पण सध्यात्म असं वाटते की ज्या बाईचा मालक दारू घेते आणि रोज सुरी काढते, तिला रोज मारते, कमावलेले पैसे खाऊ देत नाही, तिनं आपली पती सेवा कसं करायचं. म्हणून मी त्यांना सांगत असतो कधी कधी की तुम्ही सगळेजण निश्चितपणे 90% सीतेची कथा सांगत जा, पण तिथं बंद करू नका की सीतेचा वनवास संपला. आता सीता जे वनवासात आहेत की ज्यांच्या घरी 24 तास दारू पिऊन मालक मारतात, किंवा कितीक बाया मारल्या, कितीक तरुण माणसं मेल्यामुळं बाया विधवा झाल्या, त्यांनी किती त्रास भोगला, एवढ्या लेकराच्या आईनं आत्महत्या केल्या. हे असं ऐकून जे आहे ते आज मात्र सीता काही वनवासात आहेत, त्यांना कधी मुक्त करायचं याचा उपाय थोडा तरी सांगत जा, म्हणजे बस होईल. विठाला विठाला.